कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान असाल. हा व्लॉग आहे वुमन्स डेचा. आज आहे वुमन्स डे आणि आम्ही चाललेलो आहोत शॉपिंगला. ये खूप दिवसानंतर चाललेलो आहोत आम्ही. आणि काय सांगत होते मी, तर आता आम्ही निघालेलो आहोत. वाजलेत 1:15 झालेले आहेत. लेट निघालो आहेत, लेट पण थेट आम्ही चाललेलो आहोत. मम्मी इथे तयार होऊन बसलेली आहे. बुनो इथे आहे, पण बुनोला काय नाही, बुनो इथे दही चाटतोय. तर चला जाऊया, मला दाखवते काय काय. आणि मी आज घेणार आहे कुणालकडनं गिफ्ट, तुम्हाला दाखवते. सो चला सोबत जाऊया. हर वेळेस सारखी ते झोपलेले आहेत. ते हर वेळेस कधी आम्ही कोणत्या ट्रिपला जाऊ, शॉपिंगला जाऊ, पप्पा झोपलेले असतात. उठवतात, मम्मी उठवा. पप्पा काय मी आहे ना. आम्हाल पिशव्या सांभाळा. झोपलेत पप्पा. तुम्ही आम्हाल आणि मी ड्रायव्हर आहे. आम्हाल अरे चलो आप तो हो केशर आहेत आपल्याकडे दोन गाईस. चला. तर मंडळी, आजकाल सगळ्यांचीच म्हणजे माझी तुमची आपल्या सगळ्यांचीच लाईफस्टाईल एवढी बिझी झालेली आहे, एवढी हॅक्टिक झालेली आहे, ज्याच्यामध्ये भरपूर जण फिरायला देखील जात आहेत, ट्रॅव्हल करत आहेत आणि पूर्ण जग बघत आहेत. सो म्हणजे भरपूर जणांची मी स्टोरी बघते, ती लोक पण ट्रॅव्हल करत आहेत. पण आपले जे घरातला रुटीन असतो, स्पेशली वर्किंग वुमन्स आहेत, त्यांच्यासाठी तर खूप हॅक्टिक असतं. कारण की सकाळी उठायचं, घरातलं आवरायचं, स्वतःचं आवरायचं आणि मग नंतर जॉबला जायचं. सो घर आणि जॉब दोन्ही सांभाळणं ही माझ्या तोंडातून जे शब्द निघतात ना, ते खूप छोटेसे वाटत असतील, पण त्यांचा अर्थ आणि ते रिॲलिटीमध्ये उतरवणं हे एका बाईलाच जमू शकतं. जी वर्किंग वुमन आहे तिलाच कळू शकतं. तर माझंच घ्या, मी जेव्हापासून माझं लग्न झालं आहे तेव्हापासून मला घरातलं बघावं लागतं, नवऱ्याकडे बघावं लागतं आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ शूट करते. आणि घरातलं जेवण हे ते वगैरे करताना ना टाईमच नाही राहत की आपण स्वतःचा पण एक रुटीन बनवावा. दिवसभरामध्ये स्वतःची काळजी घेणं हे म्हणजे खूप कठीण आहे. आणि काही बघायचं असेल तरी विचार करावा लागतो, कुठे जायचं असेल तरी विचार करावा लागतं. तर त्यामुळे आपल्याला आपल्याकडे लक्ष नाही देता येत. पण मला माझ्या स्किनची आणि हेअरची काळजी करायची गरजच नाही लागत. भरपूर साऱ्या फ्रेंड्स अशा आहेत ज्या बोलतात की मला ॲक्ने झालेला आहे, खूप टेन्शनमध्ये असतात. स्किनपासून, आपल्या हेअर प्रॉब्लेमपासून हेअरफॉल होतो, सीझनल हेअरफॉल होतो, म्हणजे क्लायमेट चेंज झाल्यावर आपले हेअरफॉल होतात. आणि त्याच्यानंतर पिरियड्सच्या अगोदर आपल्याला पिंपल येतात. सो जशी जशी आपली एज वाढत जाते तशी तशी आपल्या स्किनची पण एज वाढत जाते. म्हणजे आपली स्किन आपल्या वयाप्रमाणे चेंज होत जाते. पाहिजे आपण कितीही महागडे किंवा कितीही एक्सपेन्सिव्ह असे प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावर लावत असेल तरीसुद्धा, जर ती मुलगी असो किंवा मुलगा असो, पण एज मॅटर करतं स्किनसाठी तरी. कारण की स्किन ही आपल्या एजवर डिपेंड असते. जशी आपली एज होते तशी आपल्या स्किनची सुद्धा एज होते. पण मला ना माझ्या स्किनची आणि हेअरची काळजी करायची गरजच नसते. मी मस्त घरात बसल्या बसल्या प्रत्येक मंथला 15 to 20 डेजमध्ये माझी स्किन चेक होते आणि माझी स्किन ॲनलाइज केली जाते, ते पण घरी बसल्या बसल्या. जसं की तुम्हाला माहिती असेल, मी क्युअर स्किन ॲप यूज करते खूप वर्षांपासून आणि त्याचा रिझल्ट तुमच्यासमोर आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याला डॉक्टरसोबत माझी अपॉइंटमेंट असते ऑनलाईन. सो मी त्यांना माझी स्किन दाखवते आणि ते स्किन ॲनलाइज करतात. आणि प्लस जे मी अगोदर प्रोडक्ट यूज करायचे, म्हणजे असं नाही की जे मी अगोदर प्रोडक्ट त्यांनी मला सजेस्ट केले तेच यूज करणार, पण त्या प्रोडक्टमध्ये सुद्धा ते जशी जशी माझी स्किन इम्प्रूव्ह होते आहे ना, तसे तसे प्रोडक्ट पण चेंज होत चाललेत. म्हणजे दुसरे नवीन नवीन प्रोडक्ट्स मला यूज करायला भेटत आहे आणि त्यांचा रिझल्ट पण अप्रतिम आहे. आणि तुम्ही बघू शकता, ते टेन्शनच नसतं. कारण की घरात बसल्या बसल्या मस्त फोन करायचं, म्हणजे अपॉइंटमेंट पण बुक होते, ऑनलाईन चॅटसुद्धा होते. आता कालचीच गोष्ट घ्या,
काल माझ्या डनबॅटनी मला फोन केला होता आणि त्याच्यानंतर मी चॅट केलं त्यांच्यासोबत आणि त्यांना माझ्या स्किनचे काही फोटोसुद्धा पाठवले. ते त्यांनी ॲनालाइज केले आणि माझा नेक्स्ट किट प्रूव्ह करायला, म्हणजे स्किन तर माझी बेटर झालेली आहे पण त्याला अजून बेटर करायला काही नवीन प्रोडक्ट्स त्यांनी मला पाठवले आहेत आणि ते आज आलेली सुद्धा आहेत. पर्सनलाइज आपल्यासाठी डाएट प्लॅनसुद्धा सजेस्ट करतात आणि सोबतच फ्री ऑफ कॉस्ट, आपल्याला कोणत्याही पद्धतीचे पैसे भरायची गरज नाही आहे आणि खूप छान असे रिझल्ट्स आहेत तुमच्यासमोर आहेत. जसं की मी तुम्हाला दाखवते की जेव्हा 1 वर्षापूर्वी मी जेव्हा फर्स्ट टाईम ॲनालाइज केलेला माझा फेस आणि आत्ताचा तुम्ही बघू शकता, म्हणजे बिफोर आणि आफ्टर तुम्ही बघू शकता कितीसा फरक पडलेला आहे. आणि फक्त जो किट आहे पहिला तो आहे 1499 मध्ये, ज्याच्यामध्ये जर तुम्ही माझा हा कुपन कोड यूज केला रितिका100 तर तुम्हाला 100 रुपीज ऑफ भेटून जातील. अजून काय पाहिजे? ग्लोईंग स्किन विथ फ्री डॉक्टर कन्सल्टेशन. क्युअर स्किन ॲप हा असा ॲप आहे जिथे आपल्या स्किनची पूर्ण केअर केली जाते. सो क्युअर स्किन ॲपमध्ये डॉक्टर तुमची स्किन चेक करेल आणि तुमच्या स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्ससाठीच तुम्हाला प्रोडक्ट सजेस्ट करणार. ते कस्टमाइज तुमच्यासाठी किट असेल. सो लवकर जा आणि क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. लिंक इन डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये सुद्धा लिंकवर क्लिक करून क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा आणि तुमची स्किन अजून क्युअर करा आणि हेअर सुद्धा. देखो वो आ गया, वो आ गया, आ गया. फोकस. आपण झूप झूप झूप. अरे यारांच्या ऑफिसला जाऊन झोप, बसू झोप, झोप. चौथ्या फ्लोअरला मस्त. फोकस. यांना जाऊ द्या कुठे फिरतात ते. ये चला चला फायनली स्वीट्सचा मॉल आलेला आहे. मॉल मध्ये आहे भरपूर गर्दी आणि आम्ही खालच्या बेसमेंटमध्ये आलो एकदम. तर आता इथे पण पार्किंग फुल आहे, थोडीफार आहे पार्किंग. तर मग चला जाऊया आज. आमचा फर्स्ट स्टॉप आहे सफोरा. चला चला चल. परत मी जे फाउंडेशन शोधायला आले ते फाउंडेशन मला भेटलेलं नाही आहे. मी एवढा वेळ बसून ट्राय केले तरी मला फाउंडेशन भेटलेला नाही आहे तो. सो मी दुसरेसुद्धा ट्राय केले जे मला चांगले नाही वाटले. त्यामुळे आता आपण शॉपर स्टॉपमध्ये बघतोय, तिथे नाही भेटले तर मला कोणतं ना कोणतं तरी फाउंडेशन घ्यायचं आहे एक फुल कव्हरेजचं. सो बघूया. नेक्स्ट स्टॉप इज नायका गाईज, कारण की भेटतच नाही आहे, मला समजत नाही आहे. सो चला. सो गाईज मी फायनली हार मानून घेतलेला आहे कलर बारचा फाउंडेशन जो मला भेटला. आणि ते पप्पा असे हाय करतायत. पप्पा काय घेतलं? गर्लफ्रेंड के लिए साडी. कोणासाठी? गर्लफ्रेंड साठी साडी चांगली भेटली मम्मीला. मला तिथे आवडलेली पण ती जास्त हे. मम्मीला नाही, मग गर्लफ्रेंड साठी. मग तुमची गर्लफ्रेंड मम्मीच आहे ना? नाही. बघितलं? हे आता मम्मीला दाखवेल मी. पार्टी कट नाही करणार पप्पा हा अजिबात. हा आज वुमन डे आहे ना, म्हणून गर्लफ्रेंड आज साठी साडी वुमन्स डे आहे आणि जास्तकडे सेल नाही आहे पण आहे कुठे कुठे तिथे बघतोय. चला. सो गाईज मी साडी बघायला आले होते आणि मला म्हणजे अफोर्डेबल प्राईज मध्ये साडी भेटलेली आहे. आम्ही एका ठिकाणी बघितलेली ती भरपूर महाग होती आणि इथे भेटली ती म्हणजे खूप हे चांगली आहे. सो एक साडीची शॉपिंग तर माझी झालेलीच आहे आणि मग चला आता पुढे बघूया. अजून साड्या घ्यायच्या होत्या पण साड्या काय भेटत नाही आहेत, जास्त नसतात. मी लास्ट टाईम सोचमधून सुद्धा साडी घेतली होती, ती पण चांगली निघली होती. माझी साखरपुड्याची साडी गोल्डनवाली, तर ती पण चांगली निघली होती आणि कमी प्राईजमध्ये आम्हाला भेटली होती, म्हणजे कमीच्या कमी प्राईजमध्ये भेटली होती. तर मग चला आता पुढे जाऊया, बघूया काय अजून. केली आहे मस्त शॉपिंग. मम्मीची शॉपिंग इथे, माझी शॉपिंग इथे आणि हा बिल साईडला काढ. आणि मम्मीने वुमन्स डेचा केक घेतला आहे छोटासा, वुमन्स डे सेलिब्रेट करायला. आणि मग आमची शॉपिंग झालेली आहे. आता आम्ही काहीतरी खातो आणि मग जातो घरी. हॅपी वुमन्स डे. हॅपी वुमन्स डे. चल पहिला किस का. आहे काय चांगला टेस्ट. हॅपी वुमन्स डे मम्मी. तर गाईज आम्हाला म्हणजे मॉलमध्ये उद्या आहे एक प्रोग्राम घरामध्ये,
तर त्यामुळे आम्ही लवकर निघालेलो आहोत. जास्त वेळ नाही लावला, नाही तर मग खूप वेळ लावला असता आम्ही मॉलमध्ये. पण उद्या प्रोग्राम आहे घरामध्ये, तर त्यामुळे नाही. तर आम्ही रस्त्यामध्येच आम्हाला खायला घेतले ते म्हणजे ही मटन बिर्याणी. बघू शकता किती मस्त दिसते. मला तर बघून तोंडामध्ये पाणी येत आहे. आणि इथे पण औंढे गिळायचं काम चालू आहे. हा सोबत आहे ना कॉम्प्लिमेंटरी भेटलेली एक चिकन आणि एक चिकन बिर्याणी आम्हाला याच्यावरती फ्री भेटली कॉम्प्लिमेंटरी. येस, चिकन बिर्याणी फ्री भेटलेली आहे आता ते बंद कॉम्प्लिमेंटरी. करणार आणि शिरखुर्मा भेटलेला आहे. तर गैस फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि मी तुम्हाला दाखवते मी काय थोडीशी शॉपिंग केलेली आहे. सो मी दाखवते ती तुम्हाला. तर हे कलर बारमधून मी घेतलेलं आहे. मी भरपूर सारे फाउंडेशन बघितले जे मला काही आवडले, काही नाही आवडले आणि त्यातूनच घेतले आहेत. आणि हे टीरामध्ये गेले होते मी. सो तिथे मला फ्लावर देऊन हॅपी वुमन्स डे असं विश केलं आणि खूप छान वाटलं. छान वाटतं हा फ्लावर, बघू शकता तुम्ही, कागदाचा आहे. असं वाटतंय. आणि सोबतच मी घेतलेलं आहे कलर बारचं फाउंडेशन. आता सध्याला मी हे घेतलेलं आहे. बघू हे कसं वर्क करतं आणि कसं नाही. मला टिळटिळ फाउंडेशन हवं होतं. कुशन फाउंडेशन नवीन निघालं आहे, ते ऑनलाईन अवेलेबल आहे. पण ऑनलाईनमध्ये जरा शेडमध्ये मी कन्फ्यूज होते, त्यामुळे मी मागवलं नाही. सो हिअर इज इट. मी आता कलर बारचं हे रेडियंट फाउंडेशन घेतलं आहे, जे मी ते टेस्टसुद्धा केलं होतं. म्हणजे टेस्टर इथे लावला होता आणि तो ब्लॅक नाही पडला, जसा आहे तसा आहे. सो हा फाउंडेशन घेतला मी. ओपन करून दाखवते तुम्हाला. सो हे असं काही फाउंडेशन दिसतंय. सो हे फाउंडेशन घेतलेलं आहे. आणि कलर बारमध्ये ऑफर चालली होती बाय 2 गेट 1 फ्री. सो मी ॲड केलं त्याच्यामध्ये ते म्हणजे प्रायमर. कलर बारचा हा प्रायमर आहे जो मला आवडतो, छान आहे. आणि तो जो मी फाउंडेशन घेतला आहे त्याच्यावर हा परफेक्टली जातो. सो दॅट्स वाय मी कलर बारचं हे फाउंडेशन घेतलेलं आहे. आणि त्याच्यावर मला फ्री भेटलेलं आहे कलर बारचं मेकअप सेटिंग स्प्रे, बघू शकता हा भेटलेला आहे. स्टे द लॉंग फिनिश मिस्ट असं लिहिलं आहे ह्याच्यावर. सो हे मला फ्रीमध्ये भेटलं आहे. ह्याची काहीच कॉस्टिंग त्यांनी घेतलेली नाही आहे आणि हे एकदम फ्री आहे. आणि सगळ्यात मेन तर मी घेतली आहे साडी. ते म्हणजे माझ्या बहिणीचं म्हणजेच पालवीचं आता लग्न आहे. सो आता 25-26ला त्याचे व्लॉग तर येणारच आहेत. ते मी घेतलेलं आहे साडी, जी मला मी प्राईस सांगते तुम्हाला. जे मी सोचमध्ये, म्हणजे एक ब्रँड आहे सोच करून, सो तिथे बघितलेली, ती मला 10,000ची साडी सांगितलेली आणि मला तीच साडी 4,000ची भेटली आहे. आणि मी तुम्हाला दाखवते. खूप भारी साडी आहे, मला भरपूर आवडली म्हणून मी घेतली. दाखवते तुम्हाला, बघू शकता किती मस्त साडी आहे. मला भरपूर आवडली ही आणि खूप छान आहे. हे बघा किती छान वाटते आता. हे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे, थ्रेड वर्क आहे त्याच्यावर जे केलेलं आहे. आणि मला भरपूर आवडली. आणि मला रेड साडी घ्यायचीच होती म्हणून मी घेतली. पूर्ण रेड आहे आणि मला भरपूर आवडली आहे. सो माझं तर काम झालेलं आहे. आणि ही साडी मी जेव्हा वेअर करेल तेव्हा ब्लॉग तर काढणार असेल, तेव्हा कशी दिसते तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मला आत्ता तर भरपूर खूप आवडली आहे साडी. तिचा आता मी ब्लाऊज शिवून मस्त. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब नाही करा तुम्ही, चॅनलला सबस्क्राईब करून जा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, ज्याच्याने माझी प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल माझ्या व्हिडिओजची. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तवरच्या हॅपी स्टे सेफ. बाय.